आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे बघ तात्या, बोल। दादाला जाऊन त्रास देऊ नकस, नाही तर तिकडे बी जाऊन फटाके फोडशील। अगं तुला माहित नाहीये आई, दादा सुद्धा आमच्या बरोबर फटाके लावतो। असं आई पण ना, मुलांच्यात मूल होऊन जातोय। तू पण ना। मी काय केलं? ठाऊ काय मला, गप बस। पोटभर रडून घ्या कोते पाटील, पोटभर रडून घ्या। पण तुमच्या मृत्यूची चाहूल तुमच्या परिवाराला लागू देऊ नका, यातच तुमचा मोठेपणा असेल। अगं बाई, तुम्ही केव्हा आलात? आत्ताच आलो। बाबा, दादाशी बोलणं झालं तुमचं? काय म्हणाला तो? दादा म्हणाला, तात्याला घट्ट मिठी मारा। आणि हे पण म्हणाला की बायजाला खूप प्रेम द्या। चला, काहीतरीच तुमचं। बायजा, मी तुम्हा दोघांना हर प्रकारे सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, पण तरी एखादी अशी गोष्ट जी तुम्हा दोघांना हवी होती आणि मी देऊ शकलो नसेल, तर त्यासाठी मला क्षमा करा। आवाज काय झाले तुम्हासने? हे असं विचित्र काहीतरी कशापायी बोलताय तुम्ही? भाईजा, तात्याची काळजी घे। आणि तात्या, तुझ्या आईचं नेहमी ऐकत जा, तिला कधी दुःख देऊ नकोस। हे तुम्ही असं का बोलत आहात? मला रडू येत आहे। असं अजिबात बोलू नका बाबा। बाळा, तू जेव्हा मोठा होशील तेव्हा तुला समजेल की आयुष्याचं सत्य किती कटू असतं ते। सबका मालिक एक आहे। शिर्डीतील सर्व लोक दिवाळी साजरी करत आहेत वैद्यजी, पण आपल्याकडे मात्र दिवाळीचा जराही आनंद नाहीये। अरे आपला तर दिवाळा निघाला आहे। असं का द्वारकानाथजी? हे असं अशामुळे कारण साईबाबांच्या भक्तांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे। तुम्ही बरोबर बोलत आहात द्वारकानाथजी। राम 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 द्वारकानाथजी, साईबाबांचा प्रभाव साईबाबांच्या भक्तांवरून कमी करण्याची संधी चालून आली आहे। कसली संधी वैद्यजी? साईबाबांचा भक्त काशीनाथ। द्वारकानाथजी, नवीन वर्ष आहे आज। जर आजच्याच दिवशी त्या साई भक्त काशीनाथला त्याच्याच घरातून बाहेर काढलं तर? नक्कीच बाहेर काढूया। आज कोंडाजीला व्याजासहित 1000 रुपये देण्याचं कबूल जे केलं होतं त्याने। कोंडाजी तर परिवाराबरोबर दिवाळी साजरी करायला त्याच्या घरी गेलेला आहे। आपण शिर्डीतच त्या साईबाबा भक्त काशीनाथ बरोबर दिवाळी साजरी केली तर काय?
पाहिलंस वहिनी, दादा तुझ्यावर किती प्रेम करतो ते. खबरदार, खाली ठेव दाट, खाली ठेव. का सासूबाई, आत्ताच तर तुम्ही म्हणालात ना की आज नवीन वर्ष आहे, पाडवा आहे, आणि आजच्या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळते म्हणून. हा हा ओळखते ना, पण ती जिला घरातली लोक सून मानतात. पण आई, शकुंतलेशी माझा विवाह झाला आहे आणि जर तिला नवीन वर्षाची तिची प्रथा पूर्ण करायची असेल तर तिला करू देत ना. अडवतेच कशासाठी? वहिनीने सुद्धा तर दादाला ओवाळलं आहे. हो, ओवाळला आहे. ती या घरातली सून आहे. खूप काही हुंडा घेऊन आली आहे आपल्या माहेराहून. ही काय घेऊन आली आहे हिच्या घरून? वंस, ही माझी पहिली दिवाळी आहे आणि आजच्या शुभ दिवशी बायको नवऱ्याला ओवाळते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. आता काय तू आईला शिकवणार? अरे, कोणी अदब शिकवली असेल तर ना माझ्या छोट्या वहिनीला. सुभद्रा, डोळे वटारून बघू नकोस माझ्या मुलीकडे. तुझी बायको तोपर्यंत ओवाळू शकत नाही जोपर्यंत हिच्या आई वडिलांनी कबूल केलेला हुंडा आणून देत नाहीत. आली मोठी नवऱ्याला ओवाळायला. जाऊ बाई, दिवाळीच्या दिवशी रडणं चांगलं नाही वाटत. आई, माझ्याने छोट्या वहिनीचं रडकं तोंड आता बघवत नाही. बिचारीला गोपाळ दादाला आजच्या दिवशी ओवाळू दे ना आई. घे ओवाळ आता, तेलाशिवाय आणि वातीशिवाय. सुभद्रा बरोबर बोलते आहे आई. सणाच्या दिवशी कोणी नाराज राहता कामा नये. आता ओवाळ आरती, ओवाळ. नवीन वर्षाची प्रथा करच आता पूर्ण तू. पण निरांजन कसं पेटावं? त्याच्यात ना वात आहे ना तेल. घ्या, त्याची काय गरज आहे म्हणते मी. साईबाबा आहेत ना. ऐकलंय, पाण्याने दिवे पेटवले होते त्यांनी. आज सुद्धा तेलाशिवाय वातीशिवाय निरंजन पेटवणार आहेत. छोटी वहिनी त्यांची भक्त आहे ना. साईबाबा, नव्या वर्षाच्या शुभदिनी मी माझ्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करू इच्छिते. काय मी माझ्या पतीला ओवाळूही शकत नाही का? जर असं असेल साईबाबा, तर माझी जगायची इच्छाच नाही. मी माझं आयुष्य माझ्या पतीवर ओवाळून टाकून ह्या क्षणी प्राणत्याग करते. जय साईबाबा. सबका मालिक एक आहे. साईबाबा तर सर्व काही त्या देवावर सोडून देतात. म्हणतात सबका मालिक एक आहे. पण आपल्या सर्वांचे स्वामी
तर साईबाबा स्वतः आहेत. अगदी खरं बोललात तुम्ही. त्या भयंकर वादळाला थांबवण्याचा चमत्कार कोण विसरू शकतं? हो, साईबाबा या जगाचे स्वामी आहेत. ते काही पण करू शकतात. म्हणूनच तर आज मी खूप खूप उत्सुक आहे. कशामुळे? साईबाबांनी आज नव्या वर्षाच्या शुभदिनी प्रत्येकाच्या घरी जाण्याचं आणि जेवण्याचं कबूल केलं आहे. मला बघायचंय की प्रत्येकाला दिलेलं आश्वासन ते कसं पूर्ण करतात. काशीनाथ तर गेला आता. राम 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 राम. आता तर तुम्ही झालात अरे बाजूला नाथ. वा. काय वैद्यजी, शिर्डी सोडून चालला आहात? राम 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 राम. द्वारकानाथजी, झाला पहा अपशकून. वैद्यजी, तुमचा अपशकुन तर तेव्हाच सुरू झाला होता जेव्हा भगवान द्वारकानाथांबरोबर तुमची ओळख झाली होती. छोट्या तोंडी मोठा घास घेऊ नको साई. स्वतःच्या लायकीत राहा. ज्यांना त्यांच्या मर्यादांचं ज्ञान नसतं ते लोक त्यांची लायकी विसरून जातात, आणि जे स्वतःची लायकी विसरून जातात त्यांचं अधपतन निश्चित होतं. राम 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 राम. तू भगवान द्वारकानाथांना ज्ञान देणार? शिकवलं त्याला जातं वैद्यजी ज्याला शिकायचं असतं. जो स्वतःला ज्ञानी समजतो त्याला कोण शिकवणार? सबका मालिक. हा चला चला. हे खबरदार, थांबा तिथेच. मूर्ख कुठले. नाहीतर ज्ञानाचा असा डोस पाजेन की तुम्हा दोघांचं अज्ञानच नष्ट होईल मूर्खांनो. अरे चला वैद्यजी, बघतोच हा साई बाबा काशीनाथवर स्वतःचं कृपाछत्र कसं धरतो ते. हा चला. ढोंगी कुठला. राम राम राम. मला पण ओवाळ ना ग आई. अगं बाळा थांब, ओवाळते तुला पण. हे घे, आता तुला पण ओवाळते मी. माझी पोरगती. काशीनाथ. काशीनाथ. अरे काशीनाथ. नमस्कार सावकार काशीनाथजी, नमस्कार. नवीन वर्ष साजरं करत आहात तर. यावं यावं द्वारकानाथजी, यावं वैद्यजी. अरे यासाठीच तर आलो आहो. बाजूला वा. अरे तुम्ही. मी तर इथे झोपणार. मी पण इथे झोपणार. अरे पण छत्री इथे झोपेल. हे काय बाबा, हे लोक इथे का झोपणार आहेत? हे तर आपलं घर आहे. तुझं घर होतं, आता हे घर आमचं झालं आहे. तुझ्या वडिलांचं नाही राहिलं. द्वारकानाथजी, आपल्याला नाही माहित की साईबाबा त्यांच्या भक्तांवर कृपाछत्र धरतो की नाही ते. पण आम्हाला हे तुमचं कृपाछत्र अतिशय पसंत पडलं आहे. द्वारकानाथजी, तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. गैरसमज झाला आहे? माझा गैरसमज झाला आहे की तुझा? राम 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 राम. काशीनाथ, 1000 रुपयांचं कर्ज तू घेतलं होतंस की भगवान द्वारकानाथजींनी घेतलं होतं? नाही नाही नाही, बोल बोल. मी घेतलं होतं. आणि ते कर्ज व्याजासहित आजच्या दिवशी परत करण्याचं वचन कोणी दिलं होतं, तू की मी? मी दिलं होतं. तरी सुद्धा तू म्हणतो आहेस की द्वारकानाथजींचा गैरसमज झाला आहे. काशीनाथ, पैसे परत कर. व्याजाची रक्कम वर देऊ. परत देत नाहीयेस ना? वचन मोडतो आहेस तुझं. तर मग ठीक आहे, घर लगेच रिकामं कर. तुझी जागा तशीही खूप छोटी आहे. साईबाबांच्या द्वारकामाईत जाऊन राहा. तुम्ही सगळे साईबाबांचं दर्शन घ्या आणि भजन पण करा. द्वारकानाथजी, मला थोडी मुदत वाढवून द्या. अजिबात नाही. घर रिकामं कर लवकर. लगेच.
पैलवान पैलवानांनो, यांना यांच्या घरातून बाहेर फेकून द्या. नाही, याची काही आवश्यकता नाही वैद्यजी. आम्ही स्वतःच निघून जाऊ. आम्ही आमचं घर सोडून नाही जाणार. नाही गपुरी, असं नाही बोलायचं. जर साईबाबांची हीच मर्जी असेल तर. राम 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 राम. साईबाबांची नाही, मर्जी तर भगवान द्वारकानाथांची आहे. हेच आमचे बाबा आहेत. काशीनाथजी घरी आहेत? हो आहे, मीच काशीनाथ आहे. अरे काशीनाथ, जा जा, लवकर जाऊन पहा. अरे जा जा जा. नमस्ते. नमस्ते. मी यात्रेकरू आहे. रस्त्यात एक फकीर भेटला होता. त्याने तुमची ही कांबळं आणि पैसे मला दिले आणि तुम्हाला द्यायला सांगितलं. फकीर? पण आम्ही तर कुठच्याच फकीराला ओळखत देखील नाही. ही घ्या तुमची कांबळं आणि पैसे. तुम्ही फकीराला नक्की कळवा की तुमची कांबळं आणि पैसे तुम्हाला मिळाले म्हणून. हो हो, मी नक्कीच त्यांना कळवेन. नमस्ते. नमस्ते. माहित नाही कोण आहे हा. कोण होता? द्वारकानाथजी, हे घ्या द्वारकानाथजी, तुमचे पूर्ण पैसे व्याजासह. अरे घ्या घ्या, पूर्ण पैसे आहेत व्याजासह, ठेवून घ्या. बाबा, ते फकीर साईबाबा तर नसतील ना? हा, ते साईबाबाच असणार. ते जरूर साईबाबाच असणार. त्यांचं कृपाछत्र आमच्या डोक्यावर असताना द्वारकानाथजी आमच्या घरचं छत्र आमच्या पासून नाही हिरावून घेऊ शकत. राम राम राम. तुमची पांघरुणं तो घेऊन जा. धोंडू, मदत कर ना. कोणी सांगितलं होतं बरोबर घेऊन यायला? आता कळलं का? साईबाबांच्या कृपाछत्रात आणि द्वारकानाथजींच्या कृपाछत्रात काय फरक आहे तो? तू केलंस तरी काय मग? अरे तूच तर म्हणाला होतास की कांबळ चोरीला गेली म्हणून. मग मी विचारतो की त्या माणसाला काशीनाथचे पैसे आणि कांबळ कसे मिळाले? चला चला, जाऊन साईबाबांनाच विचारूया. मूर्खा, माझ्या घरचं खाता आणि गुणगान गाता साईबाबांचं. व्हा मागे. मूर्ख कुठले. साईबाबा, साईबाबा, तुम्हीच ते पैसे आणि कांबळ परत केलीत ना? तुमच्यापासून काहीही लपून राहत नाही. तुम्ही तर सर्वत्र असता, प्रत्येक दिशेला असता, हो ना साईबाबा? साईबाबा, तुम्ही आमचं रक्षण केलं आहे, नाहीतर आम्ही बेघर झालो असतो. तुमच्या भक्तांना कोणी कसं काय त्रास देऊ शकेल? साईबाबा, साईबाबा. उठ काशीनाथ, तुझे वाईट दिवस संपले आता. ही सर्व तुमचीच कृपा आहे साईबाबा. आता मी माझं सर्व जीवन दुःखितांची आणि पीडितांची मदत करण्यात व्यतीत करेन. बाबा, तुम्ही हे जे मला नवं आयुष्य दिलं आहे ते मी सार्थकी लावेन. ते मी सार्थकी लावेन साईबाबा. हो बाबा, तुमची कृपा अशीच आमच्यावर सदैव राहू दे बाबा, आमच्यावर सदैव राहू दे. लक्ष्मी, अगं ए लक्ष्मी, तुला माहित आहे ना साई बाबा आपल्या घरी जेवायला येणार आहेत ते, आणि तू आहेस इथे बाहेर काय करत आहेस? आ? आई, साईबाबांचं स्वागत करायला मी रांगोळी काढली आहे. कशी आहे? रांगोळी सुद्धा तुझ्यासारखीच गोड आणि
किती सुरेख आहे. साईबाबा हे पाहून खूप खुश होतील. आई, जेव्हा साईबाबा येतील ना तेव्हा मी त्यांच्या बरोबर फटाके उडवीन. ये उस्मान, ये नूर, या या. जेवण तयार आहे साईबाबा. बस तुमचीच वाट पाहत आहोत. तुम्ही येणार आहात ना बाबा आमच्या घरी? अरे का नाही येणार, का नाही येणार. मी शिर्डीमध्ये दुसऱ्यांदा पाऊल ठेवलं होतं. तुझी मुलगी नबीलाच्या लग्नात वराडी म्हणून. हा त्यावेळी भावनांचं असं वादळ आलं होतं की मी लग्नाचं जेवण जेवू शकलो नव्हतो. पण आता मी तुझ्या बायकोच्या हातचं जेवण जेवायला नक्की येतो आहे. बघा तुम्ही. साईबाबा, तुम्हाला आवडणारा एखादा पदार्थ सांगा, मी तो सुद्धा बनवून ठेवीन. पदार्थ कुठचाही असो, जो तुम्हाला प्रेमाने खाऊ घालतो तो माझ्यासाठी पक्वानाहून कमी नसतो. येईन मी, जरूर येईन. वैद्यजी, 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 वैद्यजी. अरे वैद्यजी, अरे मूर्खांनो, काय झालं? साईबाबा निघाले आहे. कुठे निघाला आहे? शिर्डी सोडून चाललाय? नाही नाही, तो शिर्डीतल्या प्रत्येक घरात जाणार आहे. नवीन वर्ष आहे ना, पाडवा. हा, लोकांनी त्याला घरी जेवायला बोलवलं आहे. एकदा तुम्ही दोघं चला तर खरं. पूर्ण शिर्डीभर तऱ्हे तऱ्हेच्या मसाल्यांचा सुगंध सुटला आहे. मी वास तर घेऊन बघा. प्रणाम साईनाथ. थोडा गोंधळलेला दिसतोयस म्हाळसापती. आज खंडोबाच्या मंदिरात तुझं लक्ष पूजा अर्चेत नव्हतं. लोकांशी चर्चा करत होतास की बाबांनी सर्वांचं आमंत्रण स्वीकारलं आहे. आता बाबा एकसाथ सर्वांच्या घरी कसे जातील? तुम्हाला कसं कळलं? अल्लाह, मी सर्व काही जाणतो म्हाळसापती, सर्व काही बघतो. मीच तर सर्व विश्व व्यापून आहे. मग आता माझ्यापासून कुठलीही गोष्ट कशी काय लपून राहू शकेल? पण गुरुदेव, तुम्ही प्रत्येकाला वचन दिलं आहे. हा, मग तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन जेवण करणार? पण तुम्ही तर इथे आहात. तुम्ही खरं तर जेवायला गेलं पाहिजे. मी जेवायला गेलो आहे म्हाळसापती. गेला आहात? तुम्ही तर साक्षात इथे माझ्या समोर उभे आहात गुरुदेव. मी इथे आहे पण आणि नाही पण. मी जेवायला जाण्यासाठी द्वारकामाईतून बाहेर पडलो आहे म्हाळसापती. सबका मालिक एक आहे. म्हाळसापतीजी, साईबाबा तर बायजाबाईच्या घराकडे निघाले आहेत. साईबाबा, तुम्ही इथे? काय झालं नंदू? तू मला अशा प्रकारे पाहून हैराण का झाला आहेस? पण आता थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला गावात पाहिलं होतं. थोड्या वेळापूर्वी? हो म्हाळसापतीजी. पण साईबाबा तर माझ्या बरोबरच आहेत. इथून कुठे बाहेर गेलेच नाहीये. हे कसं होऊ शकतं? मी साईबाबांना विचारलं सुद्धा. प्रणाम साईबाबा. प्रणाम. तुम्ही कुठे जात आहात साईबाबा? मी आईच्या घरी जेवायला चाललो आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगायला आलो तर. साईबाबा इथे द्वारकामाईत आहेत. एक साईबाबा एकाच वेळी दोन ठिकाणी कसे असू शकतात? मी एकाच वेळी अनेक ठिकाणी असतो म्हाळसापती. माझे अनेक रूप आहेत.
मी एक सुद्धा आहे, अनेक सुद्धा. या क्षणी मी तुला द्वारकामाईत दिसतो आहे, पण माझे अनेक भक्त मला शिर्डीमध्ये त्यांच्या त्यांच्या घरात बघतील. मी माझ्या भक्तांसाठी लीला करतो आणि त्यांना संतुष्ट झालेलं पाहून मला आनंद होतो. धन्य आहात तुम्ही, धन्य आहात गुरुदेव. आई, आई, बाबा, बघा दादा आला आहे. हा अगो बाई, आहो आहो, मी म्हटलं होतं ना माझं साई बाळ त्याच्या आईच्या घरी जेवायला येणार म्हणून. ये बाळा. प्रणाम आई. मी तुमच्या आज्ञेचं पालन करतो आहे साईबाबा. मी माझ्या मृत्यूची चाहूल बायजा आणि तात्याला जराही लागू दिलेली नाही. शक्य होईल तितकं मी यांना आनंद द्यायचा प्रयत्न करेन. बाबा, मला हिम्मत द्या. साईबाबा, मला हिम्मत द्या. दादा, मला असं का वाटलं जणू तू आणि बाबा न बोलताच एकमेकाशी काही बोलत आहात म्हणून. चल वेड्या, न बोलताच कुणी गप्पा मारू शकते होय. आई, आता बोलण्यात वेळ घालवला तर तुझ्या जेवणाचा अपमान होईल. समजलं समजलं. माझ्याप्रमाणेच तुला पण खूप भूक लागली आहे ना दादा? हो ना दादा? हो ना दादा? हो ना दादा? हो ना दादा? भूक तुला लागली आहे, मला नाही. तात्या, आईकडे तक्रार करत होतास ना माझी की मी लवकर का नाही येत? तात्या तर बोलतच होता, पण तुला कसं काय कळलं? एका सोन्याच्या चिमणीने मला सांगितलं, जी स्वयंपाक घराच्या खिडकीत बसली होती. साईबाबा सगळं काही जाणतात. ते भविष्यात सुद्धा डोकावू शकतात. चांगल्याला वाईटात आणि वाईटाला चांगल्यात देखील ते बदलू शकतात. कोते पाटील, आधी जेवून घेऊया. थांबा हा, आज पाडवा आहे, आज नवीन वर्ष आहे. सगळ्यात आधी मी तुम्हा तिघांनी ओवाळणार आहे, नंतर जेवण. चला. साईबाबा, बायजाला नाही माहित ही माझी शेवटची दिवाळी आहे आणि हा माझा शेवटचा पाडवा. नूर, स्वयंपाक झाला? बस बाबा येतच असतील. हो हो, जेवण तर झालंय. तुम्ही जेवून घ्या, साईबाबा नाही येणार. हे काय भलतच बोलते आहेस नूर? साईबाबांनी आपल्याला वचन दिलं आहे. वचन दिलं पण पाळलं नाही. ते आपल्याकडे नाही आले, ते तर बाईजाच्या घरी गेले जेवायला. हे कसं शक्य आहे बेगम? मी म्हणते का शक्य नाही? मी माझ्या डोळ्यांनी साईबाबांना बाईजाच्या घरी जाताना पाहिलं आहे. उस्मान, बाबा, बाबा, नूर, बाबा. मी वचन दिलं होतं ना, मी तुमच्या घरी जेवायला नक्की येईन म्हणून. बघा बरं, मी माझं वचन पूर्ण करायला आलो आहे. आम्हाला क्षमा करा साईबाबा. मला वाटलं की साईबाबा जेवायला नाही येणार, हेच ना? आता लवकर कर. पोटात भुकेने तांडव करायला सुरुवात केली आहे आणि अन्नाचा सुगंध मला बेचैन करतो आहे. आता नाही थांबू शकत मी. जा बेगम, ताट वाढ. हो. यावं बाबा.
वाटलं होतं आज तुम्ही नाही येणार. का नाही येणार लक्ष्मी बाळा? आज पाडवा आहे, नवीन वर्षाचा पहिला दिवस, आणि तुझ्या आईच्या हातचं पक्वान्न न खायला मी येणार नाही असं कसं होऊ शकतं? आज सुद्धा तुझ्या जन्मदिवसाप्रित्यर्थ केलेल्या तुझ्या आईच्या हातच्या खिरीची चव विसरलेलो नाहीये मी. आणि अजून काय काय बनवलं आहे तुझ्या आईने? श्रीखंड, पुरी आणि मसाले भात, चटणी, भाकरी, भजी, वाटाण्याची उसळ आणि झुणका सुद्धा, आणि अजून सुद्धा गोडामध्ये जिलबी. जिलबी, वा! आता उशीर कशाला करते आहेस तू? उशीर तर तुम्ही केला आहे ना साईबाबा. लक्ष्मी, जर मला आधी माहिती असतं की तुझ्या आईने इतके सारी व्यंजन माझ्या आवडीची बनवले आहे तर मी कधीही उशीर केला नसता. आता चल लवकर, इतके सारी व्यंजन ऐकून माझी भूक तर अजून उफाळली आहे. चल 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 लवकर. हे काय ते फटाके लावत आहात? भाजलं का? नाही, आजकाल भलाईची जागा भलभलत्या वात्रटपणाने घेतली आहे. चल जाऊ. छान सुगंध येतोय. मी आंघोळ करून आलोय. जेवणाचा. अरे चल चल बघूया. चल 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 चल. तू पण खा उस्मान. जेवायला बसला आहे. साईबाबा जेवायला बसला आहे. चल चल जाऊया जेवायला. अरे नाही, बाईच्या बाईला सांगायला. ती सगळ्यांना सांगत सुटली होती ना की साईबाबा तिच्या घरी जेवायला येणार आहेत म्हणून. चल तिला दाखवून देऊया की साईबाबा तिच्या घरी नाही, नूरच्या घरी जेवायला आला आहे. मला भूक लागली. मला पण लागली आहे. चल 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 ना. नूर, नूर, अगे नूर, अगे नूर. बायजाबाई, नूर बाहेर नाही येणार. अगं बाई, का नाही येणार? नूर माझी शेजारीनच नाही तर चांगली मैत्रीण सुद्धा आहे. तरी सुद्धा नाही येणार. तिच्या घरी साईबाबा जेवायला बसला आहे. तुम्ही पण ना. तुम्ही दोघं नशा तर करून आला नाहीत ना? नाही नाही बाईच्या बाई, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. असं स्वतःच्या डोळ्यांनी? मग जाऊन तुम्ही दोघांनीही तुमच्या डोळ्याचा इलाज करा. साईबा तर माझ्या घरी बसून जेवत आहे. अगं खोटं का बोलतेस बाईजा? साईबाबा तर माझ्या इथे जेवत आहेत. आता तू पण ह्या दोघांच्या बोलण्यात आलीस. अगं साईबाळ तर माझ्या घरी बसून जेवत आहे म्हणून तर तुला हाक मारत होते. स्वतःला सांभाळ बाईजा. साईबाबा तुझ्या घरी नाही आले म्हणून तुला धक्का बसला आहे. वाटतं तर वैद्यजींकडून इलाज करून घे. इलाज तर आम्ही देखील करू शकतो. चुप रे बुडद्या, आला मोठा. पण नूर साईबाळ तर माझ्या घरात बसला आहे. अगं काय तू पण बाईजा, ये इथे ये. जा जा जा. तिथे आहे, इथे नाहीये.
पर कधी माझ्या घरातनं तुझ्या घरी कधी आला साईबाळ? हा चल चल चल. नूर काकी, मावशी, मावशी, नूर काकी, तुम्ही दोघी साईबाबांची वाट बघत आहात ना? साईबाबा नाही येणार आता. का साईबाबा तुझ्या घरी जेवायला आले आहेत का? बोल बोल. तुम्हाला कसं माहिती धोंडू काका? मावशी, साईबाबा तर आमच्या घरी जेवायला आले आहेत. अगं ए नूर काकी, ए बायचा काकी, आज तर माझं भाग्य उजळलं. आज साईबाबा माझ्या घरी जेवायला आले आहे. माझं घर पवित्र झालंय. मी धन्य झाले. आज मी धन्य झाले. असं काय बघताय तुम्ही? विश्वास नाही बसत तुमचा? चला बघा, या चला 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 जाऊया. बघा. कसं काय? राम 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 राम. हे कसं काय होऊ शकतं की तो ढोंगी साई बाबा शिर्डीतल्या प्रत्येक घरात एकाच वेळी बघायला मिळाला? अरे मूर्खांनो, तुम्ही दोघं भांग पिऊन तर नाही आलात ना? नाही नाही, आम्ही भांग प्यायली नाहीये. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं की साईबाबा नूरच्या घरी जेवायला बसला होता. हा, त्याच वेळी बायजाबाईच्या घरी सुद्धा जेवायला बसला होता. आणि लक्ष्मीच्या घरी सुद्धा, आणि आनंदीच्या घरात सुद्धा. सगळ्या जणी म्हणत होत्या की साईबाबा आमच्या घरी जेवायला बसला आहे. अरे गप्प बसा मूर्खांनो. तुमच्या दोघांच्या बोलण्याचा असा अर्थ आहे की तो ढोंगी साई बाबा शिर्डीतल्या प्रत्येक घरात जेवायला जाऊन पाडवा साजरा करत होता. तर होता नाही वैद्यजी, आता सुद्धा जेवतो आहे. जर तुम्हाला विश्वास नसेल तर जाऊन बघून या. अरे गप्प बसा रे. तुम्ही दोघं तर गावातल्या प्रत्येक घरात वाकून बघत असता भिकाऱ्यांसारखे. आणि तू दगडू, तुला तर मी असं औषध देणार आहे की साई बाबांचं गुणगान करणारी तुझी जीभ तुझ्याच टाळूला चिकटून बसेल. काही बोलूच शकणार नाही. समजलं का मूर्खा? हा, मग तुमचं आणि द्वारकानाथजींचं गुणगान कोण करेल? अरे चुप्प बसा मूर्खांनो. वैद्यजी, या दोघांवर नाराज नका हो. मी आधीपासूनच सांगत होतो, तो साई बाबा जादू जाणतो, जादू. मग द्वारकानाथजी, तुम्हाला पण एखादी जादू शिकावी लागेल. अरे दगडू, द्वारकानाथजी कसं काय शिकतील? हे तर तिसरे इयत्तेच्या पुढे शिकलेच नाहीत. वैद्यजी, तुमचे हे दोन मूर्ख माझा अपमान करत आहेत. अरे तुम्ही सगळे इथे काय करत आहात? साईबाबा आज कुणाच्याही घरी जेवायला येणार नाहीयेत. मी त्यांच्यासाठी जेवण घेऊन द्वारकामाईत गेले होते. ते तिकडे बसून जेवण जेवत आहेत. मी माझ्या भक्तांचा दास आहे.
मला भक्तीची तहान नेहमीच असते.